हा साबुदाण्याचा वडा बघताय किती खमंग झालाय, वरून छान कुरकुरीत आणि आतमधून पोकळ झालाय. अजिबात नेहमीच्या वड्यासारखा गजगजीत झाला नाही. बनवण्याची पद्धत तशी नेहमीसारखीच आहे, पण काही टिप्स जर आपण फॉलो केल्या ना, तर हा वडा मस्त कुरकुरीत होतो आणि खातच राहावंसं वाटतं. वड्यासोबत तर दही छानच लागतं, पण यासोबत एक खमंग अशी चटणीसुद्धा मी शेअर केलेली आहे, जी तुम्ही या वड्यासोबत नक्कीच बनवून पाहू शकता. अगदी 5 मिनिटाच्या आतच बनते. तसा खमंग वडा तुम्ही उपवासाच्या दिवशी बनवू शकता. आज आपण खास आषाढी एकादशीसाठी बनवतोय. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी चटणी बनवून घेऊ. म्हणजे कसं, चटणी नंतर गरम करून सुद्धा सर्व करता येते. वडा नंतर गरम करणं म्हणजे पुन्हा तेलात तळावं लागेल. म्हणूनच एक वाटी भरून इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत. कच्चे शेंगदाणे घ्यायचे. आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे आणि चवीपुरतीचं मीठ. बस एवढंच घालायचं. मिक्सरला फिरवायचं. आधी मिक्सरला कोरडंच फिरवून घेतलं की मग लागेल तसं यामध्ये पाणी घालायचं आणि मग छान अशी मस्त पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची. ही अशी. आता ही तयार झालेली पेस्टला फोडणी द्यायची आहे. तर फोडणीसुद्धा अगदी सोपी आहे. आता फोडणी देताना फक्त यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की जर तुम्हाला उपवासाला जिरं चालत असेल तर तुम्ही फोडणीमध्ये जिरं घालू शकता किंवा तयार केलेली शेंगदाण्याची पेस्ट ही अशीच यामध्ये घालायची. तसं तर फक्त मिक्सरमध्ये फिरवूनसुद्धा ती चटणी तुम्हीच खाऊ शकता. पण शेंगदाणे कच्चे आहेत ना, मग कच्चे शेंगदाणे उपवासाच्या दिवशी खरंच बाधू शकतात. असंही कच्चे शेंगदाणे खूप खाल्ले तर बाधतात आणि म्हणूनच आपण एक छोटीशी फोडणी देऊयात. आणि ही शेंगदाण्याची पेस्ट आपल्याला चांगली उकळून घ्यायची आहे. आता फक्त रंग यावा ना म्हणून 1 पाव चमचा भरून लाल मिरचीची पावडर घातली. ऑप्शनल आहे, फक्त रंगासाठी मी घातली आहे. आता यामध्ये जेवढं तुम्हाला पाणी हवं आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. साधारण सुरुवातीला मी फक्त अर्धी वाटी पाणी घातलं आणि नंतर जेव्हा मला असं वाटेल की पाण्याची गरज आहे त्यावेळेस आणखीन जास्त पाणी घालेल. आता चांगली मिक्स करून घेऊयात आणि काही नाही, फक्त एक उकळी आली की साधारण उकळी आल्यानंतर 2 मिनिटांसाठी ही चटणी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे. तर आत्ता जरी पातळ दिसत असली ना तरी शिजवल्यानंतर किंवा हलकीशी थंड झाली की छान दाटसरसुद्धा होते. मस्त चटणीला उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर फक्त 2 मिनिटांसाठी मी ही छान शिजवून घेणार आहे. म्हणजे कसं, सकाळी जरी तुम्ही ही चटणी बनवलीत तरी संध्याकाळपर्यंत काही खराब होत नाही. चटणी इथे तयार झाली. आता गॅसची फ्लेम मी बंद करते आणि आता वड्याची तयारी करून घेऊ. नेहमीच्याच वाटीने 2 वाटी भरून मी साबुदाणा भिजत घातला होता आणि छान हा मोकळा झालेला आहे आणि मस्त भिजलासुद्धा. कमीत कमी 5 तास किंवा रात्रभरसुद्धा तुम्ही भिजवून घेऊ शकता. बऱ्याचदा आपण काय करतो की साबुदाणा भिजवत असताना, समजा वड्यासाठी आपल्याला साबुदाणा भिजवायचा आहे तर आपण भरपूर पाणी घालतो. तर असं अजिबातच करू नका. नेहमी जशी खिचडीसाठी, साबुदाण्याच्या खिचडीसाठी तुम्ही साबुदाणा भिजवता की नाही, अगदी त्याच पद्धतीने वड्यासाठी सुद्धा भिजवून घ्यायचा आहे. जितकं जास्त पाणी घालाल तितकीच जास्त वडा फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे जितकं कमी पाणी असेल ना तितकं चांगलं. सगळे मोती आपण वेगळ्या अशा भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. मोती म्हणजे आपले हे साबुदाणे. आता साबुदाणा कसा ना, त्याला चिकटपणा नाही आहे आणि म्हणूनच आपल्याला तो व्यवस्थित असा आकारसुद्धा देता येणार नाही. म्हणून मग साबुदाणा थोडासा फोडून घ्यायचा आणि थोडासा चिकट करायचा. पाणी घालून उगीचच चिकट करायचं नाही, तर अशा पद्धतीने थोडंसं मळून आपल्याला तो चिकटपणा आणायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने हलक्या हाताने साधारण मिनिटभरासाठीच मी हा मळून घेतला. आता यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे. 3 छोट्या आकाराचे बटाटे घेतले होते. आता बटाटा शिजवत असताना अगदी गाळ होईपर्यंत अजिबात शिजवायचा नाही किंवा नेहमी जर तुम्ही 5 शिट्ट्या करत असाल तर यावेळेस मात्र 4च शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. बटाटा थोडासा कच्चा असला ना तरीसुद्धा चालेल. वड्यामध्ये तो व्यवस्थित शिजला जातो. बघा, हलकासा इथे मध्यभागी कच्चा वाटतोय. कच्चा म्हणण्यापेक्षा ना अगदीच खूप मी बोट घातलं तर लगेचच आतमध्ये जाईल इतपत शिजलेला नाही. आता काय करूयात, आपली जी आलं खिसण्याची खिसणी असते त्या खिसणीनेच आपल्याला बटाटा खिसून यामध्ये घालायचा आहे. हवं असेल तर पोटॅटो मॅशरने तुम्ही नुसतं मॅश करून घेतलं तरीसुद्धा चालेल, पण अगदीच मोठे मोठे चंक्स ठेवू नका. बटाटे खिसून झाले. यामध्ये 4 ते 5 मी मिरच्या घेतल्या होत्या, त्यांचा ठेचा करून घेतला आहे. हवं असेल तर मिरच्या चांगल्या अशा बारीक तुम्ही चिरून घेऊ शकता. आता यामध्ये चवीपुरतीचं आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे. ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजला होता त्याच वाटीने पाऊण वाटी भरून शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. हा कूट थोडासा जाडसर असायला हवा. अगदी खूप पातळ किंवा बारीक असा वाटलेला अजिबातच नको. आता यामध्येच आपल्याला थोडंसं जिरंसुद्धा घालायचं आहे आणि सगळं साहित्य चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे.
कणिक मळल्यानंतर कशी एकसारखी गोळा होते, अगदी तसाच हा गोळासुद्धा व्हायला हवा. आता लगेचच मी हात स्वच्छ करून घेतलेले आहेत. हवं असेल तर हाताला थोडंसं तुम्ही तेल लावून घेऊ शकता, म्हणजे हाताला हे मिश्रण खूप चिकटणार नाही. वडा किती छोटा मोठा करायचा आहे या अंदाजानुसार आपल्याला इथे मिश्रण घ्यायचं आहे. शक्यतो वडे खूप मोठे मोठे करू नका किंवा खूप जाड नकोत. नेहमीसारखाच वडा थोडासा थापून घ्यायचा, साईडच्या बाजूने आपल्याला आकार द्यायचा आहे. आणि आपले मेदूवडे कसे असतात, मध्ये होल असतं, अगदी त्याच पद्धतीने याला होल पाडून घ्यायचं आहे. मध्ये जर तुम्ही होल पाडून घेतलेत ना, तर वडा तेलामध्ये फुटण्याची खूप कमी शक्यता राहते. तर बघा, याच पद्धतीने सगळ्या मिश्रणाचे वडे मी इथे करून घेणार आहे. तयार केलेल्या मिश्रणाचे मध्यम आकाराचे, अगदी खूप मोठे नाहीत किंवा छोटे नाहीत, मध्यम आकाराचे बरोबर 15 वडे तयार झाले. आता तुमच्या मनामध्ये थोडी जरी वडा फुटण्याची शक्यता असेल असं वाटत असेल ना, तर हा वडा तळून कसा घ्यायचा हे सुद्धा एकदा लक्षात घ्या. तर वडा तळण्यासाठी खूप कडकडीत तेल आपल्याला अजिबातच तापलेलं नको. मध्यम आचेवरती मध्यम तेल गरम असायला हवं. तेल चांगलं गरम झालं, मध्यम गरम झालं की मग यामध्ये वडे सोडायचे आहेत. वडे सोडताना गॅसची फ्लेम लो करायची आहे. वडा तेलामध्ये सेट होऊ द्यायचा. आपले साबुदाण्याचे वडे तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, हा लागू द्यायचा. पण वडे तळण्यासाठी उगीचच गॅसची फ्लेम हाय करू नका. पटकन वरचं कवर आहे ना असं कडक होतं आणि वडा फुटण्याची जास्त शक्यता असते. तेलावरती आता भरपूर बुडबुडे आहेत. हे बुडबुडे बऱ्यापैकी कमी होऊ द्यायचे. आणि एकदा कमी झाले की आपण काय करतो की सतत उलटपलट करतो, तर वडा आपल्याला सारखाच उलटपलट करायचा नाही आहे. एकदा थोडासा तेलामध्ये सेट झाला, असा दिसायला लागला की मग तुम्ही उलटपलट करू शकता. बरेच जण या स्टेजला वडा काढतात, पण असंही करायचं नाही. आता जेव्हा तुम्हाला असं वाटेल की वेळ झाला आहे, 2-3 मिनिट झाले आपण वडा तळतोय, मग यावेळेस तुम्ही गॅसची फ्लेम हाय करू शकता आणि हाय फ्लेमवरती अर्ध्या मिनिटांसाठी रंग येईपर्यंत वडा तळून घ्यायचा आहे. तर बघा किती मस्त हा वडा दिसतोय. खूप जास्त मी डार्क रंगावरती सुद्धा तळला नाही किंवा अगदीच फेंटसुद्धा नाही आहे. परफेक्ट वडा तळला आहे. असा वडा थोडासा फुलला जातो, रंगाला थोडासा डार्क दिसतो आणि यानंतर बराच वेळ असाच कुरकुरीतसुद्धा राहतो. आता याच पद्धतीने लगेचच गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे. लो फ्लेमवरती पुन्हा वडे घालायचे आहेत आणि आधीच्या पद्धतीनेच आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. तर तुम्हीच बघा, प्रत्येक एक वडा अगदी एकसारखा तळलेला आहे, एका रंगावरती दिसतोय. छान असा तळून झालेला हा वडा खरंच वरून मस्त असा गोल गरगरीत, खरपूस आणि आतमध्ये मस्त पोकळ झालेला असतो. अजिबात हा गिजगिजीत होत नाही आणि आतमध्ये बऱ्याचदा ना साबुदाणा तसाच कच्चा राहतो, तर तसंही अजिबात होत नाही. शेंगदाण्याच्या चटणीसोबत हा सर्व्ह करा किंवा थंडगार दह्यासोबत सर्व्ह करा. मस्त यामध्ये काकडी किसून घातली तरीसुद्धा चालेल, जर तुम्हाला उपवासाला चालत असेल. आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा.